स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक पाऊल श्रद्धेचं. गोंदवलीचा शांत संध्याकाळ होता. नदीवर मंद वारा वाहत होता आणि दूर कुठेतरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जयघोष ऐकू येत होता. त्यावेळी एक साधक गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आला. चेहऱ्यावर थकवा, मनात चिंता आणि डोळ्यात पाणी. तो स्वामीच्या चरणी बसला आणि म्हणाला, स्वामी, स्वामी, घरात संकट आहेत. प्रयत्न करतो पण मार्ग सापडत नाही. खूप थकलो आहे. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. क्षणभर त्यांनी डोके हलवले आणि नंतर हसत म्हणाले, अरे, तू प्रयत्न करतोस पण विश्वास अर्धवट ठेवतोस. गृहस्थ थोडा गोंधळला. स्वामी पुढे म्हणाले, बाळा, देवाला पूर्ण पाऊल टाकून पहा. तू 1 पाऊल टाक, मी 10 पावलं तुझ्या पुढे येईन. श्रद्धा पूर्ण हवी, अर्धी नाही. हे ऐकताच त्या गृहस्थाच्या मनात जाणवलं. समस्या संपण्याची वाट न पाहता श्रद्धेचं 1 पाऊल पुढे टाकणं हे स्वामींचं सांगणं आहे. तो उठला, चरणी नमस्कार केला आणि घराकडे जाताना मनात एकच वाक्य घुमत राहिले. स्वामी समर्थ म्हणतात, जेथे पूर्ण श्रद्धा तेथे मार्ग नक्कीच असतो. पुढच्या काही दिवसात त्याची चिंता कमी झाली, अडथळे दूर होऊ लागले आणि घरात पुन्हा आनंद आला. कारण स्वामी समर्थाची कृपा नेहमीच त्याच्या हृदयावर होते, जे धैर्याने आणि विश्वासाने 1 पाऊल पुढे टाकते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.